शिक्षण संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने आता यंदाच्या वर्षापासून परीक्षा फी मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसते, त्यामुळे त्यांना साहित्य देखील पुरवलं जाते। त्यातच परीक्षांसाठी लागणाऱ्या कागदाच्या किमतीतही वाढ होत आहे, त्यामुळे परीक्षा फी मध्ये वाढ करण्यात आलं असल्याचं शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा फी मध्ये 12% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी 50 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत। आता 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे। दरम्यान या फी सोबत प्रशासकीय फी, गुणपत्रिका फी, प्रमाणपत्र फी आणि प्रात्यक्षिक परीक्षा फी मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी 420 रुपये फी भरावी लागत होती, यामध्ये वाढ झाल्याने आता त्यांना या परीक्षेसाठी 470 रुपये फी भरावी लागणार आहे। तर 12वीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत परीक्षा फी 440 रुपये भरावी लागत होती, आता त्यांना 490 रुपये फी भरावी लागणार आहे। दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीतही वाढ होत आहे, त्यामुळे परीक्षा फी मध्ये वाढ करण्यात आलं असल्याचं शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता या फी वाढीचा विद्यार्थ्यांना काही प्रमाणात फटका बसणार असल्याचं दिसून येते।